सायबर गुन्हे, ऑनलाईन फ्रॉड हे आता आपल्या रोजच्या जगण्यातले शब्द झाले. आपल्या हातातील मोबाईलवर आलेला एक कॉल आमिष दाखवून किंवा भीती दाखवून कधी आपलं खातं रिकामं करेल याचा नेम राहिलेला नाही. मात्र अशा सायबर फ्रॉडमध्ये तुम्हाला अडकायचं नसेल तर हा स्पेशल रिपोर्ट नक्की पहा. नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन शक्कल लढवतच असतात. अशातच आता डिजिटल हाऊस अरेस्ट या एका नव्या सायबर फ्रॉडनं नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक सारख्या शहरांमधील शेकडो नागरिकांना कोटींचा गंडा घातला जातोय. विशेष म्हणजे या फ्रॉडला बळी पडणारे कोणीही अशिक्षित नसून IT इंजिनियर, बँक ऑफिसर्स, डॉक्टर्स अशा उच्च शिक्षित लोकांनाच लक्ष्य केलं जात आहे. मात्र सायबर गुन्हेगार नागरिकांना आपल्या जाळ्यात कसं उडतात आणि डिजिटल हाऊस अरेस्ट फ्रॉड नेमका आहे तरी काय ते आधी पाहूयात. सायबर गुन्हेगारांकडून स्काईप किंवा व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ कॉल केला जातो. ED, CBI, नार्कोटिक्स किंवा क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचं सांगितलं जातं. तुमचा किंवा तुमच्या मुलांचा मनी लॉन्ड्रिंग, चाइल्ड पॉर्नोग्राफीमध्ये सहभाग दिसल्याचं सांगतात किंवा तुम्ही पाठवलेल्या कुरिअरमध्ये ड्रग्ज आढळले आहेत असंही धमकावलं जातं. एवढंच नाही तर पोलीस, ED, CBIच्या अधिकाऱ्यांचे सही शिक्के असलेलं अटकेचं पत्र आणि सुप्रीम कोर्टाच्या अटकेच्या आदेशाच्या खोट्या प्रतिही पाठवल्या जातात. व्हिडिओ कॉल कट केला तर तुम्हाला तात्काळ पोलिसांकडून अटक केली जाईल अशी भीती घातली जाते. नंतर एखादी लिंक शेअर करून किंवा एखादा बँक अकाउंट नंबर देत त्यावर पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडलं जातं. कोणत्याही परिस्थितीत पोलीस किंवा कोणती तपास यंत्रणा आपल्याला पैसे पाठवायला किंवा ट्रान्सफर करायला सांगत नाही. पोलिसांना जर तपास करायचा असेल तर आम्ही कोणते अकाउंट फ्रीज करण्यासाठी बँकेला ईमेल करतो आणि 0 मिनिटात ते अकाउंट फ्रीज होतं. त्यामुळे कोणतेही भूलथापांना बळी पडून कोणत्याही अकाउंटला पैसे ट्रान्सफर करू नका. सर्वात आधी मी सांगतो का 1930 हा ऑनलाईन कंप्लेंटचा सर्वात इझी पद्धत आहे. कोणत्याही नागरिकांनी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्या 1930 नंबर डायल करून ऑनलाईन तक्रार नोंदवावी. त्याच्या योग्य त्याचे सर्व पैसे ज्या अकाउंटला गेले असतील ते लगेच ताबडतोब फ्रीज होतात आणि त्याला परत मिळू शकतात. एकट्या नाशिक शहरातच आतापर्यंत 7 जणांची तब्बल 7,38,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. पुण्यातही तीच स्थिती आहे. इथे आकर्षक परताव्याच्या लोभानं अनेकांनी कोट्यावधी रुपये गुंतवले. पुणे शहरातल्या सुशिक्षित लोकांना तब्बल 278 कोटी रुपयांचा चुना लावण्यात आलाय. फसवणूक झालेल्यांमध्ये अर्ध्याहून अधिक तक्रारदार IT क्षेत्रात काम करणारे, सरकारी अधिकारी, डॉक्टर्स किंवा निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. पुण्यात हजारहून अधिक लोकांना 218 कोटींचा गंडा घातला गेलाय. त्यापैकी फक्त 7 प्रकरणं उघडकीस आली. 8 महिन्यात फक्त 8 आरोपींना अटक झाली. ऑनलाईन बँक फ्रॉडद्वारे 20 लुटीचे गुन्हे आतापर्यंत दाखल करण्यात आले. त्यात 6 कोटींची लुटीची रक्कम होती तर परत मिळालेली रक्कम 0 रुपये. फेक कॉलचे 117 गुन्हे दाखल करण्यात आले. 11 कोटी एवढी लुटीची रक्कम आहे आणि परत मिळालेली रक्कम 26,000 रुपये. फेक कॉल आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 36 लुटीचे गुन्हे दाखल करण्यात आले. 11 कोटी लुटीची रक्कम आणि 0 रुपये मिळाले. फेक कॉलद्वारे MNGL असल्याचं भासवून 20 लुटीचे गुन्हे दाखल करण्यात आले. लुटीची रक्कम होती 1 कोटी रुपये आणि परत मिळाले 0 रुपये. फेडेक्स असल्याचं भासवून 30 लुटीचे गुन्हे दाखल करण्यात आले. लुटीची रक्कम होती 9 कोटी रुपये आणि 1ही रुपया परत मिळालेला नाही. शेअर ट्रेडिंगद्वारे 395 लुटीचे गुन्हे दाखल झाले. 133 कोटी इतकी मोठी लुटीची रक्कम होती तर परत मिळालेली रक्कम 72 लाख रुपये. टास्क फ्रॉडद्वारे 212 लुटीचे गुन्हे दाखल झाले. 31 कोटी इतकी लुटीची रक्कम होती आणि परत मिळालेली रक्कम 35 लाख. इतर लुटीच्या प्रकारांमध्ये एकूण 142 लुटीचे गुन्हे दाखल झाले. लुटीची रक्कम 10 कोटी रुपये आणि परत मिळालेली रक्कम 10 लाख. व्हॉट्सअप कॉल करणं किंवा घेणं हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही घ्यायचा का नाही डिक्लाइन पण करू. तो तुम्हाला फसवतोय. तुम्ही घाबरायचं किती. तर तुम्ही ज्या गोष्टी नाहीच आहे तुमच्या, तुम्ही कधी काय पार्सल मागवलेलं नाही, तुमचा मुलगा कधी बाहेरच्या याच्यात 2 नंबरच्या व्यवसायात नाहीत किंवा तो फ्रॉड करत नाही, तुमच्या मुलाला तुमची खात्री आहे, तुम्हाला त्याची खात्री आहे, तरी तुम्ही ते त्यांना बळी का पडताय. जर असंच काय असेल, असा जर कॉल आला तर शेजारच्या पोलीस स्टेशनला कमीत कमी तुम्ही जाऊन विचारा की बाबा मला हे असे कॉल येत आहेत, हे पोलीसवाले खरे आहेत का. कमीत कमी त्याच्यामुळे हा अवेअरनेस प्रत्येकाकडे आला पाहिजे.
आणि तो अवेअरनेस आला तर याला कुठेतरी आळा बसेल. सायबर फ्रॉडपासून सावध राहण्यासाठी मोबाईलचा काळजीपूर्वक वापर करायला हवा. तुमचा आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर किंवा इतर महत्त्वाची माहिती अनोळखी व्यक्तींना देणं टाळलं पाहिजे. सोबतच सोशल मीडिया अकाउंटवर आपली खासगी माहिती टाकतानाही काळजी घेतली पाहिजे. प्रांजल कुलकर्णीसह राहुल कुलकर्णी, NDTV मराठी.